हे अमूल कूल दूध आहे. तुम्ही मार्केटमध्ये पाहिलंच असेल. आणि आज मी तुम्हाला सेम अशाच पद्धतीने होममेड दूध घरी बनवून दाखवणार आहे. चला तर मग आपण आता रेसिपीकडे वळूया. भांडं घेतलेलं आहे आणि आता त्या भांड्यामध्ये मी घालणार आहे 1 बाउल दूध. फ्रेश दूध आहे हे. त्यानंतर मी आता इथे घालणार आहे साखर. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार साखर घाला, तुम्हाला कितपत गोड आणि कमी पाहिजे ते. त्यानंतर मी आता इथे इसेन्स घालणार आहे. इसेन्सनी खूप सुंदर टेस्ट पण येते आणि फ्लेवर पण छान येतो. आणि आता यामध्ये मी टाकणार आहे फूड कलर. फूड कलर पण खूप कमी घ्यायचा, थोडासा कलर येण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत. तर गाईज तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर कलर आलेला आहे. आणि आता छानपैकी इथे छानपैकी आता आपण जी साखर टाकलेली आहे ना ती मस्तपैकी मिक्स करून घ्यायची. तुम्ही बघू शकता किती सुंदर इथे कलर आलेला आहे आणि टेक्स्चर पण किती मस्त दिसत आहे. चला तर आता आपण इथे गॅस पेटवायचा आणि गॅसवरती आपण जे मिक्स करून घेतलेलं दूध होतं ना ते ठेवायचं. चला तर मग आता इथे आपण एक 3 ते 4 मिनिट गॅसवरती दूध छानपैकी गरम करून घ्यायचं. आणि हे गरम केल्यामुळे थोडंसं थिक पण होतं. तुम्ही यामध्ये विलायची पावडर पण घालू शकता फ्लेवर म्हणून. फ्रेंड्स आता इथे आपलं दूध हे गरम करून झालेलं आहे आणि आपण आता फ्रीजमध्ये याला 5 मिनिट ठेवून थंड करून घेणार आहोत. तर मग आता आपण याला फ्रीजमध्ये 5 मिनिट थंड होण्यासाठी ठेवून देऊ. गाईज आता इथे आपलं दूध हे थंड झालेलं आहे आणि आपण ते आता बॉटलमध्ये फिल करणार आहोत. फ्रेंड्स इथे तयार आहे आपलं होममेड अमूल कूल दूध. आणि खरंच तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा. खूपच मस्त लागते आणि खूप टेस्टी आहे. हे आहे आता आपण घरी बनवलेलं अमूल कूल दूध आणि हे आहे मार्केटमध्ये जे भेटतं ते अमूल कूल दूध. आणि खरंच गाईज मी आता रेसिपी बनवली आणि मी तुम्हाला खरंच सांगते की अगदी इतकी सुंदर टेस्ट आहे. एकदम मार्केटमध्ये जसं दूध भेटतं तशीच टेस्ट आहे आपले घरी बनवतो त्या दुधाची पण. आणि तुम्ही पण नक्की बनवा आणि टेस्ट करा आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचबरोबर आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.